साहेबा, या जॉबचा सॉर्ट झाला ना तर खूप बरं होईल. सर, तुमच्यासारख्या टॅलेंटेड माणसाला कोण नाही म्हणणार आहे? आणि समजा एखाद्यानं नाही म्हणालं तर त्याला आपण दूरदृष्टी नाही असं समजू. साहेबा, आजकाल फक्त टॅलेंटवरती काही होत नाही. कॉर्पोरेट पॉलिटिक्स तुला काय वेगळं सांगायचं का आता? ऋषी, मला असं वाटतंय बरं का, खरं तर तुझी आवड टीचिंग करणं आहे, बरोबर आहे? मला असं वाटतं की हे टीचिंग करणं तू कमर्शियलाइज का करत नाहीस? तू म्हणजे तुझ्या स्वतःचं कोचिंग क्लास वगैरे का नाही सुरू करत? नाही, हल्ली खूप स्कोप आहे याच्यामध्ये. साहेबा, आता म्हणालास पॅशन आहे, त्याचा असा बाजार मांडू मी? नाही नाही, हे बघ, मला नाही पटत आहे. आपण जेव्हा एखाद्याला शिक्षण प्रोव्हाइड करतो तर त्याच्यामध्ये एक सेन्स ऑफ प्युरिटी आहे, मला ती घालवायची नाही आहे. हां, ही मुलं जेव्हा आपल्याला एक गुरु मानतात तेव्हा आपण त्यांना चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन प्रोव्हाइड करणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. पैसे कमावणं नाही, त्याचा नाही असा धंदा करू शकत मी तरी नाही. हे आजकालचे कोचिंग सेंटर्स हेच करतात. आम्ही प्लेसमेंट्स मिळवून देऊ किंवा आम्ही इतके इतके टक्के मिळवून देऊ असे आमिषा दाखवतात आणि या सगळ्याला भरीला पाडतात पेरेंट्स आणि स्टुडंट्स. आम्हाला हॅलो हॅलो साहेबा सर, कमळी बोलायला. अहो ऋषी सर आहेत का तुमच्या संग? अहो त्यांचा फोनच लागना झालाय, जरा द्या की. हो आहेत की, एक मिनिट. कमी. हॅलो ऋषी सर, अहो तुमच्या फोनला काय झालंय? मी केव्हापासून फोन करतोय. अगं, अरे सॉरी, फोन स्विच ऑफ झालाय. मी हॉस्पिटलमध्ये होतो ना. बोल ना. बरं ऐका, बंड्याचा फोन आला होता, त्या एजंटनं त्याला फोन केला होता. आपण जो पेपर दिला होता की नाही त्याला, त्यानं त्याचा रिपोर्ट काढलाय आणि आरटीओच्या त्या लॅबमध्ये बोलवलंय आपल्याला. हा, आता तो रिपोर्ट सापडला, मग आपल्याला त्या गाडीचा नंबर कळला का लगेच माझा बाप कोण आहे हे कळलं आपल्याला.